हे घरासाठी शुभ असं एकदम बरोबर ते बसून जातं. ते सुद्धा क्लेचेच आहे. केलेलं ऑनलाईन पाहिलं. हॅलो, नमस्कार. मी आज तुम्हाला मी ज्या काही वस्तू बनवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे. साधारण पूर्वी आम्ही या घरात शिफ्ट झालो आहे आणि मी त्या घरासाठी स्वतःच्या हाताने काही वस्तू बनवल्या होत्या त्या मी आज तुम्हाला दाखवणार आहेत. आणि त्या कुठं कुठं मी सजवल्यात घरात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आहे दोन बदकांचा जोडा. ॲक्च्युली 2 बदकं नाही आहे, ती एक लहान पिल्लू आहे आणि ती त्याची आई असेल. तर असं हे बनवलेलं आहे मी. हे खूप जुनं आहे, साधारण आहे त्याला थोडंसं फिनिशिंगमध्ये, पण ठीक आहे, लांब ठेवल्यावर काही कळत नाही. असं हे पहिल्यांदा बनवलेलं आहे मी. त्याच्या आतमध्ये फक्त आपला पेपर असतो, न्यूजपेपर, त्याने बनवलेलं आहे आणि क्ले यूज केलेला आहे वरून आणि त्यानंतर त्याला गोल्डन टच दिलेला आहे. तेव्हा हे मी घ्यायचा विचार केलेला, तर मी खूप सर्च केलेलं, ऑनलाईन पाहिलं, त्यानंतर दुकानांमध्ये सुद्धा जाऊन पाहिले. तर तेव्हा मला असं वाटलं की मी घरी बनवू शकते. त्यानंतर मग मी विचार केला आणि मग हे मी क्लेचं बनवलं. मला सांगा. ओके, आता दुसरी वस्तू. ॲक्च्युली हे मी कपाटामध्ये ठेवलं होतं आणि ते पडू नये म्हणून त्याला खालून डबल टेप लावलेलं आहे, त्यामुळे ते नाही आहे. कसं ठेवलं होतं ते मी तुम्हाला नंतर दाखव. तर हे बघा, तर कसे आहे, त्याच्यामध्ये इथं मी छोटा फ्लॉवर पॉट ठेवला. तर असे 4 बनवले. त्यानंतर दुसरं हे ॲक्च्युली हे एवढं चमकतं, हे याला पण नवीन कलर दिलेला आहे, त्यामुळे हे एवढं नवीन वाटतंय. आमच्या इथं समोर घराचं काम चालू असल्यामुळे ना खूप धूळ येत राहते, त्यांनी खराब झालेलं. त्यामुळं मी त्याला आत्ताच 1 महिन्याभरापूर्वी त्याला व्यवस्थित कलर दिला आणि प्लॅस्टिकमध्ये रॅप करून ठेवलं आहे अशा ट्रान्सपरंट बॅगमध्ये, जेणेकरून ते समोरून सुद्धा दिसेल, वरून सुद्धा छान सुद्धा राहील, खराब होणार नाही असं. तर हे असं आहे, तुम्हाला जवळून दाखवते. हे मी एक ताई आहेत, त्या असे वस्तू बनवतात, तर त्यांच्या व्हिडिओमध्ये आणि तसंच मी सेम बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हे सुद्धा क्लेचेच आहेत. त्याच्या आतमध्ये न्यूजपेपरचं मी भरून घेतलं आहे आणि वरून त्याला क्ले लावलेलं आहे, त्यामुळे ते एकदम व्यवस्थित त्याला शेप वगैरे देऊन नंतर त्याला रंगकाम केलेलं आहे. अगोदर हे जे खालचा जो पार्ट आहे त्याची डिझाईन वेगळी केलेली, मी इथं डिझाईन काढलेली आणि ब्लू कलर होता त्याचा, नेव्ही ब्लू. आता मी जेव्हा कलर दिला त्यावेळेस चेंज केलं आहे, ह्यांचे कलरसुद्धा चेंज केलेत. जुना फोटो असेल तर मी दाखवेल तुम्हाला, तर लावेल. आणि आत्ता तर हे असं दिसतंय, आत्ता पण सुंदर दिसतंय, पण जुनं याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसायचं, उठून दिसायचं असं मला वाटतंय. तुम्ही सांगा कोणतं चांगलं दिसत होतं, ते जुनं की आत्ता. तर बघा हे असे, एकाने इथं समई घेतलेली आहे, एकाने ढोल वाजवतो आहे, एकजण एक भटजी आहेत, म्हणजे 5 भटजी, वाजंत्री भटजी आहेत. हे पेटी, हे काय बोलतात त्याला, बासुरी, आणि हे ते काहीतरी वाजवत आहे. तर असे बनवलेले आहेत. त्या ताईंनी खूप छान बनवलेलं, मला जसं जमतं आहे तसं मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आत्ता ही मेन वस्तू जी घराच्या समोरच अगदी दरवाजालाच लावलेली असते, अशी नेम प्लेट. अशी नेम प्लेट आहे आमच्या दोघांच्या नावाची. त्यामध्ये इथं
मी राजमुद्रा तयार केलेली आहे. ही सुद्धा मी नेटवरूनच डिझाईन घेतलेली आणि ही सुद्धा क्लेचीच आहे. याच्या आतमध्ये हा प्लायवूड आहे. त्यानंतर हा त्याच्यावर क्लेनी इथं राजमुद्रा तयार केलेली आहे. इथं गणेश मंत्र, इथं रूम नंबर, हे नाव वगैरे छोटे छोटे फुलं बनवून इथं टाकलेली आहे. तर आमच्या दोघांची अशी नावं लावलेली आहे. तर अशी ही नेम प्लेट बनवली आहे मी. पाठीमागं त्याला अशी खूप बनवले तिथं लावण्यासाठी, अडकवण्यासाठी. त्याच्यामुळे ते बरोबर बसते. मी तुम्हाला दाखवेल की मी कशी तिला लावलेली आहे ते दरवाज्यात. तर कशी येईल ती सांगा. मी तुम्हाला जवळून एक त्याचं हे देते. त्यानंतर मी एक क्रिस्टल ट्री बनवले. तर हे म्हणजे क्रिस्टल आहेत ते असतात. तर हे सुद्धा मी स्वतःच बनवले. याच्यामध्ये ती जी वायर आहे ती त्याचं नाव नाही मला माहिती, पण ते जे म्हणजे त्याने आकार वगैरे करतात यासाठी वायर येते ती पूर्ण मी हाताने असे फोल्ड करून त्याला ट्रीचा आकार दिलेला आहे. आणि वरून त्याला हे क्रिस्टल सगळे जॉईन केलेले आहेत. हे घरासाठी शुभ असतं म्हणून मी स्वतःच बनवलं. त्यानंतर माझ्याकडे जे म्हणजे मला पेंटिंग वगैरे करायला खूप आवडतं. तर जे डबे असे शिल्लक राहिले होते, बॉटल छोट्या छोट्या, त्या बॉटलचं मी हे तयार केलेलं आहे. त्या बॉटल स्वच्छ धुवून त्यानंतर त्याच्यावर हे असे स्माइली फेस वगैरे तयार केलेले आहेत. त्यांना खाली पाय म्हणून रस्सी चिकटवून त्यालासुद्धा खाली क्लेचं पाय बनवलेले आहेत. वरती त्याच्यामध्ये छोटे छोटे अशी झाडं ठेवलेली आहेत. छोट्या छोट्या कुंड्या तुम्ही पाहू शकता. हे बघा, एवढ्या 1-1 इंचाच्या आहेत. 1 ते 1.5 इंचाच्या साधारण एवढ्या कुंड्या छोट्या छोट्या. त्याचं एक वस्तू बनवायची आहे, पण त्याच्याणारी जी एक वस्तू आहे ती मला भेटत नाही आहे. चालू आहे तिचं काही ना काही यांचं मी बनवणार आहे. म्हणजे असं ते बनवल्यावर नंतर मी दाखवेलच तुम्हाला. तर हे असं आहे. हे सध्या मी पॅक करून ठेवलेलं होतं, आता व्हिडिओसाठी काढलेले आहे. कारण बाहेर ठेवून खराब होईल. जेव्हा बनवेल मी त्यावेळेला ते शोपीस म्हणून ठेवून देईल. तर असं आहे. असे क्यूट क्यूट कुंड्या आहेत. छान आहेत ना, असे छोटे छोटे एकदम क्यूट क्यूट आहेत. एकदम छोटेसे आहेत. त्यानंतर ही दुसरी पायसुद्धा हलवतात बघा. त्यानंतर हे एक आहे. तर हे बघा, असं एक झाड आहे. त्यामध्ये इथं असं पार बनवलेलं आहे. 2 शेळ्या चरतात ते. त्याचं तिथं असं हे झाड आलेलं आहे. त्याच्यावर 2 लवबर्ड बसलेले आहेत. आणि झाडाची पाने वगैरे बनवलेत. त्यांना छान छान अशी छोटी छोटी क्यूट क्यूट फुलं आलेली आहेत. ते 2 झोके बनवलेले आहेत. त्याच्यावर एक मुलगा. आणि ही सुद्धा ह्या झोक्यावरच बसलेली, पण ती पडली म्हणून मी तिला इथं बसवली. पण ती इथं सुद्धा बसलेली छान दिसते. तर हे असं बसवलेलं आहे. असं हे मी इथं कबड आहे त्याच्या बाजूला इथं मी ठेवलेलं आहे. तुम्हाला मी लांबून दाखवते. हे बघा, असं इथं ठेवलेलं आहे. हा टी व्ही पॅनल आहे. इथं टी व्ही पॅनलच्या बाजूला इथं मी असं लावलेलं आहे. त्याची लाईट चालू आहे. असे
तर आता मी तुम्हाला ज्या वस्तू दाखवल्या त्या मी कुठं ठेवल्यात, त्यांना कुठं मी सजवल्यात ते मी तुम्हाला आता दाखवते. तर आता हे जे मी तुम्हाला दाखवलं त्याच्याच बाजूला इथं शोपीससाठीची जागा आहे, टी व्ही पॅनलच्या बाजूलाच. तिथं मी एक बदकांचा जोडा असा ठेवलेला आहे. तो असा दिसतो त्या बॉक्समध्ये बरोबर. त्यानंतर हे जे भटजी दाखवले मी तुम्हाला, तर ते मी इथं ठेवलेत. असे टी व्ही पॅनल आहे हा, आणि त्याच्याबरोबर इथं खाली इथे हे असे ठेवलेत. मला तर खरं तर हे मेन एंट्रन्सला ठेवायचे होते बाहेर, पण बाहेर ठेवायला जागाच नाही आहे. त्यामुळे मी त्यांना असं इथं दरवाजा आहे, इथून आल्यानंतर हे बरोबर इथं असे छान दिसतात. तर मी ते इथं ठेवलेत असे, आणि त्याच्याबरोबर साईडलाही फुलदाणी ठेवलेली आहे. तर हे जे क्रिस्टल ट्री आहे ते मी इथं, हा जो बॉक्स दाखवले हे ठेवलं याच लाईनमध्ये एकदम खाली इथं ते क्रिस्टल ट्री मी ठेवलेलं आहे. सगळ्यात जास्त मला हे भटजी इथं ठेवलेले खूप आवडतात. एक तर ते एकदम असे प्रसन्न वाटतात त्याच्याकडं पाहून. इथं साईडला आहे मनी प्लांट वगैरे, त्याच्यामुळे ते एकदम असे उठून दिसतात इथं. मेन गोष्ट आता आमचा एंट्रन्स आहे, आणि याच्याच बाजूला इथं ही नेम प्लेट ठेवलेली आहे मी, म्हणजे लावली अडकवली आहे तिथं. आता थोडासा अंधार येतो आहे त्याच्यामुळे ती व्यवस्थित दिसत नाही, पण हा असा एंट्रन्स आहे. इथं मी एक मोठं असं झाड लावलेलं आहे. आता बाहेरची लाईट अजून चालू नाही झालेली, त्याच्यामुळे ते थोडासा अंधार दिसतोय त्याच्यावर. आणि आता हे जे मी बनवलेलं, तर हे मी असं इथं ठेवलेलं आहे. इथं मध्ये त्याला छोटी एक फुलदाणी आहे, तर ती ठेवलेली आहे. फुलदाणी म्हणजे फक्त फुला एवढी जागा आहे त्याच्यात, तर ते तिथं ठेवलेलं आहे. तर असं मस्त बरोबर ते त्या कोपऱ्यात बसून जातं. इथं मी सगळे शोकेसचंच कपाट छोटंसं बनवून घेतलं आहे, आणि तिथं ते ठेवलेलं आहे मध्यभागी. बेडरूममध्ये ठेवलेलं आहे मी ते. तिथं बरोबर ते बसून जातं, त्याच्यावरती जागा आहे तिथं. अशा या सगळ्या वस्तू ज्या मी तुम्हाला दाखवल्या, या सगळ्या वस्तू मी अशा सजवलेल्या आहेत सगळीकडं घरामध्ये. तर अशा मी बनवलेल्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा. ॲक्च्युली म्हणजे काम म्हणून नाही, पण जर आपल्याला ते येतं आहे करायला, काहीतरी आपल्यामध्ये कला आहे, तर त्याचा वापर करावा घरासाठी. काहीतरी म्हणजे त्या कलेचा काहीतरी घरासाठी उपयोग व्हावा. तर हे घरातलं काम उरकल्यानंतर असं काहीतरी करत बसायला मला खूप आवडतं, आणि म्हणून मी फक्त ते बनवलेलं आहे. आणि असंच मला जे बाजारात गेल्यानंतर दिसतं, जे काही वस्तू दिसते ती जर मला वाटलं की मी करू शकते, तर मी त्या वस्तू जास्त करून घरीच तयार करण्याचा प्रयत्न करत असते. आणि असंच मी हे तयार केलेलं आहे. तर आणखी जर भविष्यात मी काही एक वस्तू मला सापडलेली नाही आहे, म्हणजे ड्रॉइंग बुक, त्याच्यामध्ये मी खूप छान छान ड्रॉइंग काढलेले आहेत, पण ती मला आता सापडत नाही आहे. जेव्हा मला ती सापडेल त्यावेळेला मी तुम्हाला ती नक्की त्याच्यातले फोटोज शेअर करेन. तुम्हाला मी बनवलेल्या ह्या वस्तू कशा वाटल्या मला नक्की सांगा. थँक्यू.